यड्रावकर दखल घेते तेवढं आम्ही ठामपणे मान्य करतो. नाही नाही, आता थंडावलेत काम कमी करू देत पण राहणीमान चांगलं पाहिजे उमेदवारांची प्रामाणिक मत आमचं आहे बरं काय. तूप जर खाली सांडलं तर भरून घ्यायसारखं रस्ता आहे. विकास मानावा तसा झालेला नाही. गावाच्या डोळ्यावर पाणी येते आम्हाला. हे प्रश्न 5 वर्षात सोडवण्याचा प्रयत्न झाला पण शेवटी जनता निकाल देईल. पहिला उमेदवाराचं सर्वसाधारण प्राथमिक चारित्र्य त्याचं आम्ही पाहतो बरं काय. कार्यक्रम जोरात आहे. मतदानाचं बोट ज्यावेळेला आपण दाबणार त्यावेळेला चेहऱ्यासमोर किंवा डोळ्यासमोर तुम्ही काय ठेवणार? विकास विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार. विकास चांगला. मला काय निवडणुकीचं सांगू नका. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषदांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. येत्या 2 डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल होणार आहे. यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते आता ढवळून निघायला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अनेक गटाकडून पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र अनेक ठिकाणी उमेदवारी जी आहे ती गुलदस्त्यात असल्याची भूमिका नेत्यांनी घेतलेली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, सर्व नगर परिषदेच्या शहराचा विकास झालाय की नाही, त्यांच्या मनातला उमेदवार कोण असेल, नगराध्यक्ष कोण असेल, नगरसेवक कोण असेल, याबाबतच या KK न्यूजच्या या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नागरिकांशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. मी सध्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यामध्ये आहे आणि शिरोळ नगर परिषदेच्या शिरोळ शहरामध्ये मी काही नागरिकांशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी मला बघतोय की आपण संपूर्ण शहरामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत आणि त्यामुळं वातावरण जे आहे ते अतिशय भक्तिमय आहे, उत्साहाचं वातावरण आहे. मात्र याच वातावरणामध्ये सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्याचं चित्र आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतंय. या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय वातावरण आता बघायला गेलं तर उरसामुळे इथं भक्तिमय वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे, लाइटिंग आणि ह्या सगळ्या हे जे वातावरण बघायला मिळतंय, या वातावरणाबरोबरच निवडणुकीचं वातावरण देखील आता फिरायला लागलेलं आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे, 3 डिसेंबरला निकाल आहे. काय वाटते, कसं वातावरण आहे तुमच्या इकडे? निवडणुकीचं वातावरण हे आता आम्हाला नेहमीच झाले. निवडणुका येत्या त्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस चाललेला आहे, सगळं मतदान चाललेलं आहे. निवडणुकी भीती किंवा एवढं गंभीरपणा त्याच्यामध्ये नाही, बिलकुल नाही. अगदी निर्धास्त लोक आहेत आणि प्रत्येकाने आपापलं निरीक्षण केलेलं आहे. सुधारणा काय झाली, कोणी काय केलं, कामं कशी झाली याचं निरीक्षण केलं. त्यामुळे लोकांची भूमिका सुद्धा ठामपणे आहे. हे सगळं निवडणुकीचं वातावरण चाललेलं आहे. खरं बघायला गेलं तर आता निवडणुकीच्या अनुषंगाने जर विचार करायला गेलं, तुम्ही म्हणता की आता लोकांना निवडणुकीचं गांभीर्य किंवा गंभीरता जी भीती होती ती आता भीती राहिलेली नाही, लोक हुशार झालेत. पण आपण या शहरामध्ये वावरत असताना ज्या मूलभूत सोयी सुविधा आपल्याला मिळायला पाहिजेत, म्हणजे जसं की रस्ते, पाणी, गटर, स्वच्छता, आरोग्य, या दृष्टीनं तुमच्या इथं नगर परिषदेचा कारभार जो आहे तो तसा चांगला आहे का? आता ज्यावेळी ही नगर परिषद आपली शिरोळची झाली त्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष आले, प्रतिनिधी आले, त्यावेळेपासून आमच्या गावाला म्हणजे एक परिवर्तन झालं. ग्रामपंचायतीपेक्षा किंवा त्या कारभारापेक्षा त्या व्यवस्थेपेक्षा परिवर्तन झालं आणि आम्हाला शासनाकडून विशेष करून यड्रावकरांच्याकडनं 150 कोटीचा निधी मिळाला त्यांच्या प्रयत्नातून, अमर पाटलांच्या निधीतून. आणि गावामध्ये बराचसाच भाग सुभोषित चांगला झालाय बरं काय, आणि सुविधा चांगल्या झालेल्या आहेत. हो हो बर. आता बघायला गेलं तर ही नगर परिषदेची दुसरी निवडणूक आहे. 3 आघाड्या झाल्यामुळं सांगणं कठीण झालं की काय होईल. तरी पण कसं आहे, विद्यमान आघाडीच्या आता जे फटाफट झाल्या त्यामुळं गणपतराव पाटील आणि यादव आघाडीला जास्त संधी वाटते. बर. त्या फटाफटीचा फायदा त्यांना होईल असं तुम्हाला वाटतंय? होय, त्यांच्या 2 गट झाल्यामुळं निश्चितच पृथ्वीराज यादव गटाचा निश्चित फायदा होईल. बर. मग पृथ्वीराज यादव गटामध्ये कोण कोण नेते आहेत? त्यामध्ये मुख्य वरून सांगायचं झालं तर काँग्रेसमधून सतेज पाटील साहेब आहेत आणि त्यानंतर आमच्या इथं तालुक्याचे नेते गणपतराव पाटील साहेब आहेत आणि ह्या लेवलला पृथ्वीराज यादव त्यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल लावलंय. आता एकीकडे आपण राजकीय दृष्ट्या चर्चा केली, आता आपण त्या राजकीय दृष्ट्या बोललो. दुसरीकडे ज्या शिरोळकरांना ज्या काही मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्यात असं तुम्हाला दिसतंय का?
नाही, मूलभूत प्रश्न काय होते की कचऱ्याचा प्रश्न होते, पाणी, गटार पाणी, हे प्रश्न 5 वर्षात सोडवण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला मूर्त अवस्था म्हणजे चांगली हे झाली नाही. सोडवण्याची प्रयत्न त्यांनी चांगल्या प्रकारे केलाय, पण ऍक्च्युली लोकांना त्याच्यातनं काही दिसून आलं नाही इनपुट. बर, पाणी पुरवठा मंजूर आहे, या त्याचं वेळेला काम आपण निवडणुकीला सामोरं जातोय. मतदार म्हणून तुम्ही ज्या वेळेला बटन दाबणार आहात त्यावेळी पक्ष बघणार, व्यक्ती बघणार की स्थानिक गट बघणार? दोन्ही बघावं लागेल. व्यक्ती बघून जास्त मतदान होत असते कधीही, पण गेल्या वेळेच्या याच्यावर भरपूर नाराजी दिसून येते सध्या पूर्ण गावभर. बर, त्यामुळं नवीन लोकांना संधी मिळणार आहे यावेळी. ज्या काही शासकीय योजना असतील किंवा अनेक प्रकल्प असतात, ते असे कोणते प्रकल्प या ठिकाणी यावेत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिला इथं प्रशासन जे आहे त्या प्रशासनावर वचकच कोणाचा राहिला नाही. जे अधिकारी, जे ग्रामपंचायत लेवलला होते कर्मचारी, ते अधिकारी झाले आणि त्यांच्यावर जे काम करण्यासाठी जे वचक पाहिजे, ज्या नेत्याचा वचक पाहिजे, तो वचक राहिला नसल्यामुळं गावातील कामं विस्कळीत झाली. कचऱ्याचा उठाव झाला नाही. बऱ्याच वेळा पाणी पुरवठ्याचे विषय गंभीर राहिले ऐन उन्हाळ्यात वगैरे, सणासुदीच्या. शिरोळची नगर परिषद झाली, ग्रामपंचायती नगर परिषद झाली, मात्र अधिकाऱ्यांच्या कामाची जी काय एक परिस्थिती आहे त्यात बदल तसा पाहिजे तसा तुमच्यामध्ये झालेला नाही. तुम्हाला काय वाटतंय, इथं गटातटाचं राजकारण चालतंय, पक्षाचं चालतंय की विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालतंय? विकास आणि मग गट, पहिला विकास आणि त्यावर मग गटाच्या याच्यावर चालतंय. तुम्ही आता मतदान बटन दाबायला जाणार आहे, काय डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? काय नाही, काम ठेवणार, जे व्यक्ती आणि काम ज्याचं आहे ते बघणार आहे. काका, तुम्हाला काय वाटतंय, किती वर्षाचा तुमचा अनुभव आहे, अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत आपण, इथले बदल जर झाला असेल बदल तर तो बदलही बघितला असेल, तर तुम्हाला काय वाटतंय, बदल झालाय की नाही झालाय? झालाय बदल, 100% बदल झाला. काय अडचण नाही, काय नाही, बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत. बाकी सगळं आहे व्यवस्थित. पाण्याचा जरा प्रॉब्लेम मध्ये विस्कळीत झालता, ते नगरपालिका बरखास्तून प्रशासक आल्यामुळे का नाही ते पाण्याचं जरा इतर कामाचं, इतर कचऱ्याचं वगैरे प्रॉब्लेम आला होता. एवढंच. म्हणजे प्रशासनाचा जो कारभार होता ते त्यांना जमलेला नाही. आत्ताच्या निवडणुकीला काका बघायला गेलं तर तुम्ही अनुभवी आहात. निवडणुकीला आता तरुण चेहरे भरपूर समोर येत आहेत. मग तुम्ही ज्या वेळेला मतदान करणार आहे त्यावेळेला मतदान करत असताना तुम्ही अनुभवी चेहरा बघणार की तरुण तडफदार नेता बघणार? हा, नाही, पहिला उमेदवाराचं सर्वसाधारण प्राथमिक चारित्र्य त्याचं आम्ही पाहतो बरं काय. चारित्र्य त्याचं, नीतिमत्ता, राहण्याची क्षमता, चारित्र्य बघून मग त्याचा समाजाशी असणारा एक जिव्हाळा आम्ही पहिल्यांदा बघत असतो. मग इतर गोष्टी घेऊन मग काम कमी करू देत, पण राहणीमान चांगलं पाहिजे उमेदवारांची, हे प्रामाणिक मत आमचं आहे बरं काय. नीतिमत्तेचा माणूस पाहिजे. काका, आत्ता जर बघायला गेलं तर या शिरोळ नगर परिषदेमध्ये कोणता गट, कोणता नेता मजबूत वाटतोय? हा, आता एक सांगतो की ह्या अलीकडच्या 20-25 वर्षा काळात रत्नापानांच्या निधनानंतर जे या ठिकाणी कारवाई झाली, मध्यंतरी थोडे आमदार इतर झाले, सगळे झाले, पण यड्रावकर आमदार झाल्यापासून त्यांनी तालुक्यात जवळजवळ बराचसा निधी मग ते आपल्या सत्तेच्या ह्याच्यातून, ओघातनं, मंत्रिपद ह्याच्यातून आणून तालुक्यात बरंचसंच काम केलं. आणि शिरोळ असू दे, जयसिंगपूर असू दे, कुरुंदवाड मोठ्या शहरात सुद्धा त्यांनी काम चांगलं केलेलं आहे बरं. हा, आणि त्यामुळं त्यांचं जरा नावं ठेवण्यासारखं किंवा त्यांची निंदा करण्यासारखं त्यांची आत्ता म्हणजे इतकी त्यांची हे नाही, अगदी त्यांची अवस्था चांगली आहे त्या गटाचं. तुम्ही म्हणाला की त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगली कामं अनेक झालीत, विकास झाला असं म्हणताय, पण त्यांचा जनसंपर्क किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्याची पद्धत त्यांची आहे का तशी चांगली? हा, चांगले आहेत ते. इतर ठिकाणी अगदी आपापल्या प्रत्येक गावात ते जाऊन त्यांचे ते कॉर्नर सभा असू दे, त्यांचे अडीअडचणी असू देत, मंदिरात असं कुठेही बसून त्या अगदी यड्रावकर दखल घेते, तेवढं आम्ही ठामपणे मान्य करतो. काका, तुम्हाला काय वाटतंय, कुठला गट मजबूत आता इकडे? सगळेच गट मजबूत आहेत. आमदार खासदाराचे गट आहेत सगळे. सगळे गट मजबूत आहेत. कोणाला कमी लेकरासारखी परिस्थिती नाही आहे शिरोळमध्ये. शेवटी जनता निकाल देईल. तुमचं वैयक्तिक निकाल काय असणार? पृथ्वीराज यादव जरा इथं पुढं असं वाटते. पंटी पाटलांची साथ आहे, बरोबर आहे. गणपतराव पाटील चेअरमन आहेत, त्यामुळे त्यांचा जर हवा दिसते गावात. विकासाच्या दृष्टीने बघायला गेलं तर सगळेच विकास करणार आहेत. कोणाला असं डावलता येणार नाही. प्रत्येकानं आपापल्या ताकदीने विकास केलेला आहे. बरोबर. आता तुम्हाला काय वाटतं, इथला सगळ्यात महत्वाचा प्रश्न किंवा प्रलंबित प्रश्न किंवा त्याचा
सर्वसामान्य लोकांना जास्त त्रास होतोय असा कुठला हे ट्रॅफिकचा हे शिरोळला बायपास रोड काढला पाहिजे. ऊस वाहतूक चालू झाली की चौकात जाता येत नाही. इथं बायपास रोड काढला पाहिजे, रस्ता रुंदीकरण केलं पाहिजे. तो महत्वाचा प्रश्न आहे. आणि पाणी प्रश्न. बाकी शिरोळची बरीचशी जुन्या अमर पाटलांनी सगळी कामं केलेली आहेत. ही 2 कामं आता महत्वाची राहिलेली आहेत. आता जर तुम्ही मतदान करत असताना मतदानाचं बोट ज्यावेळेला आपण दाबणार त्यावेळेला चेहऱ्यासमोर किंवा डोळ्यासमोर तुम्ही काय ठेवणार? विकास. जी विकासाची दृष्टी ज्या नेत्याकडे असेल त्याला मी मतदान करणार. आम्ही गट तर जात बघणार नाही. जी विकासाची ऑफर देईल, कामं करल, ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे त्या माणसाला मी निवडून देणार. कार्यक्रम जोरात आहे. काय काय शिरोळगावचा कार्यक्रम काय काय ठेवलं? राऊंड आहे, कुस्त्या आहेत, बर. परत बैलगाड्या शर्ती आहेत. तुम्ही काय काय बघायला गेलता? मी सकाळी जाऊन बैलांच्या शर्ती बघितल्या. बर. आता दुपारचा कार्यक्रम ही चालूच आहे दिवसभर. म्हणजे उर्साचा सगळा जो काही माहोल आहे तो तुम्ही एन्जॉय करा. हा एन्जॉय करा. अगदी बरोबर आहे. आता निवडणुकीचं वातावरण आहे का तसं? निवडणुकीचं वातावरण आहे की. काय वाटतंय कुणाचं पारड काय सांगता येत नाही तसं काय कारण सगळीच उत्सुक आहे त्यामुळं काय सांगता येत नाही. तरी पण जरा कुठं तर जरा कसर दिसत्या. बघूया काय. तुम्हाला काय वाटतं? इथं कामं झालीत का? विकास कामं झाली? भरपूर झालेत. काय झाले? भरपूर झालेत. केली कुणी? आमची यड्रावकरांनी केल्यात बरीचशीच कामं. भरपूर केल्यात त्यांनी. चालू आहे आणि अजून सुद्धा करण्याची त्यांची इच्छा बी आहे. फक्त कामं केलीत का? इथं भेटतात तरी भेटतात की. भेटतात का? उगीच म्हणायचं नाही तसं नाही. भरपूर कामं बी केल्यात आणि उमेदवारांची त्यांनी भेट सुद्धा घेतात इथं येऊन. बर. आता तुम्ही बटन दाबणार आहे जाऊन मतदानाचं 2 डिसेंबरला? दाबणार का नाही? दाबणार की. काय सुट्टीला जाणार? नाही दाबणार की. मग ते बटन दाबताना काय डोळ्यासमोर काय ठेवणार? माणूस ठेवणार, पक्ष ठेवणार? तसं काय सांगता येत नाही. आमच्या इथेच काम आहे त्याचं. तुम्ही काय ठेवणार? तुम्ही विकास ठेवणार, माणूस ठेवणार का पक्ष? नाही विकास कामाचं आम्ही हे ध्येय ठेवून आम्ही बटन दाबणार आहे. बर. विकास कामाचं ध्येय ठेवून आम्ही ते पुढचं बटन दाबणार. या ठिकाणी आणखीन काही शिरोळकर आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. दादा जरा मला जागा देताय? निवांत पाराखाली बसलाय, उत्सवाचा माहोल चालू आहे, उरूस चालू आहे. कसं आहे वातावरण? सगळं हे वातावरण एक नंबर आहे गावचं. बर. उसा बिरसात जाऊन आला का नाही? हे जाऊन आलो की. पाण्या बिण्याचा आनंद आता पण घेताय का? नाही पाळण्यात नाही बस. का हो? भ्या वाटते अजून. खरेदी बिरेदी केली का नाही? खरेदी बिरेदी काय नाही अजून नाही. तुम्ही जाऊन आला का नाही खरेदीला? हे खरेदी नाही. उद्याला घेऊन? उद्याला उद्या गुरुवार शेवट. उद्या गुरुवार शेवट. म्हणजे कसं दोन्ही नरकान आणि खरेदी असं कसं होते. असं होतंय. दर्शन पण होतं. दर्शन. पण आता हे भक्तिमय वातावरण आहे, उरूस मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे गावात ज्यावेळेला मी फेरफटका मारायला लागलो एक चैतन्याचं वातावरण मला दिसून आलं. ह्याच्याबरोबर जरा कुठं कोपऱ्यात मला जरा निवडणुकीच्या चर्चा ऐकूया लागल्यात. हाय काय वारं तुमच्या इथे? वातावरण काय? वातावरण आहे बऱ्यापैकी. बर. तर काय कोण येणार काय येणार हे आता तवा येतात. तुम्हाला वातावरण दिसतं? वातावरण दिसते कारण अजून कसं म्हणजे अजून फायनल आघाड्या फिक्स व्हायची अजून. बर. 3 आघाड्या लागल्यात. आता 2 होत्या. आता 3री आघाडीचं ओपन आहे आणि त्यात अजून कसं उमेदवार फिक्स व्हायचे. आणि आता 17 तारखेपर्यंत फिक्स होत राहतील, आघाड्यांच्या बैठका चर्चा होत राहतील, सगळं होत राहील. पण आपल्याला सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण ज्या वेळेला बघतोय की आपल्या परिसराचा विकास होणं गरजेचं असते. तर तुमच्या या परिसराचा विकास आता प्रशासक होतं, प्रशासकांच्या काळामध्ये तुमच्या परिसराचा विकास झाला का? नाही. प्रकर्षाच्या काळात काय झालं नाही. पहिला बॉडीज होती नाही त्या टायमाला नगरात होती त्या टायमाला कामकाज चांगलं झालेलं आहे. कामकाज चांगलं एक नंबर झालेला आहे. कामकाज काय काय त्यावेळेला पहिल्यांदा नगरपालिका झाली त्यावेळेला पहिल्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष येऊन बसले त्या टायमाला कारभार व्यवस्थित चालत होता. बर. ज्यावेळेला प्रशासक आलं तेव्हापासून विकास मंदावला. बर. प्रशासकावर कोणाचं वचक राहिलेलं नाही असं मला मागच्या चौकात बोललं गेलं. प्रशासकावर वचकच नसतं कोणाचं. कसं वचक लावणार प्रशासकावर? शेवटी शासकीय. बर. आणि आता आपण जर निवडणुका लागल्या कुठला नेता जर बसवला तिथे निवड आपण बोलू शकतोय. प्रशासकाला काय बोलणार आहे? बरोबर. शेवटी ते सरकारी अधिकारी आहे.
आता दुसरीकडे जर बघायला गेलं तर तुमच्या या शिरोळ शहरामध्ये आत्ताच्या घडीला रस्ते असतील, पाणी, आरोग्य किंवा स्वच्छतेच्या बाबतीत, गटर स्वच्छतेच्या बाबतीत किंवा अनेक विकास कामं झालेले असं दिसतंय का? नाही नाही, आता थंडावलेत कामं. या वर्षभरात कामं थंडावलेले आहेत. कामं थंडवलेले आहेत. बाकीचं आपल्याला कानावर चर्चा असते, सगळं असते. आपल्याला चर्चेशी काहीच देणं घेणं नाही, पण तुम्हाला ज्या सुविधा मिळायला पाहिजेत नागरिक म्हणून मिळणार का? ते काय नागरिक म्हणून सगळ्या सुविधा आहेत आम्हाला. बर फक्त प्रशासन आल्यापासून की नाही जरा गैरसंड व्हायला लागल्या लोकांची. बर आता जर बघायला गेलं या सगळ्या वातावरण जर बघितलं निवडणुकीचं, तर त्यामध्ये कुठला गट कुठला नेता मजबूत वाढतो? हे सगळीच मात्र बरं आहेत, त्यामुळे काय बोलता येत नाही. अजून सीटा फायनल व्हायच्या आहेत. सीटा फायनल झाल्यानंतर मग माघारीचं पण येणार. माघार झाल्यानंतर मग बघता येईल. आता बटन दाबणार तुम्ही 2 डिसेंबरला जाऊन, दाबणार का नाही? दाबणार काय ते डोळ्यात आपला अधिकारच आहे. मग तो अधिकार ज्या वेळेला आपण ठेवत असतोय, डोळे उघडे ठेवायला पाहिजेत, पण त्या उघड्या डोळ्यांसमोर तुम्ही काय ठेवणार? पक्ष ठेवणार, व्यक्ती ठेवणार का विकास? विकास ठेवणार. विकास बर काय तुम्ही आता मतदान 2 डिसेंबरला करणार आहे. आता गाड्या फिरतील, रॅल्या निघतील, सगळं होईल, पण ज्यावेळेला तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार, तुमच्या डोळ्यासमोर विकास असणार, पक्ष असणार का व्यक्ती? विकासाचं. बर तुम्हाला काय असणार आहे? विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार. बर व्यक्तीच्या ह्याच्यावर होणार नाही. शासनाला काय दाखवून द्यायचं? की प्रशासक या काळात जे कामं होत नाहीत, ते एखादी सत्ता आल्यानंतर भरपूर कामं होत्या. बर शासनाला पण ही जी जाणीव झाली पाहिजे ना. प्रशासक असताना काय कामं होत नाहीत. तुमच्या दृष्टीनं कोणता महत्वाचा मुद्दा या शिरोळ मतदारसंघामध्ये? मुद्दा आता काय सगळे म्हणजे हाय व्यवस्थितच आहे. मुद्दा असा काही नाही आहे. पाणी व्यवस्थित आहे, पाणी मुबलक प्रमाणात मिळते. माणसाच्या ज्या गरजा आहेत की नाही त्या सगळ्या व्यवस्थितपणे आहेत. काय अडचण येत नाही. काय उरसातनं फिरून आला काय? आलो की खरेदी करायला गेलता का काय? खरेदी करायला मग सहज करायला. फिरून आला असा, जरा पुढे या. वातावरण कसं वाटलं तिथं? सगळं वातावरण आहे चांगलं आहे. उरसात आहे की वातावरण भारी वारे आहे. भारी आहे. जुन्या आठवणी का आल्या का? जुन्या आठवण आहेत की आल्यात? आल्यात की. बघितलं, भेटला का नाही? नाही, आम्ही भेटतोय त्याला. का हो? उरसा निमित्तानं सगळ्या जुन्या आठवणी निघतात. नाही नाही पण आता उरसाचं वातावरण वेगळीकडं, निवडणुकीचं वातावरण पण चालू आहे. कसं आहे? आहे की आता आमच्याकडे तर काय अजून बाजा आता उरसात कुठल्या निवडणुकीचं वातावरण अहो, आता 2 डिसेंबरला मतदान करायचं आहे. आहे की अजून 21ला का 20ला 96 होणार आहे. मतदान करताना काय विचार करणार? मतदान कोणाचे ज्येष्ठ चांगला आहे त्यालाच मतदान करणार. चांगला म्हणजे कशाच्या अँगलनं? कशाच्या अँगल म्हणजे त्याचं हे वातावरण. बर तुम्हाला काय अडचण आहे? आता रस्ते चांगले आहेत नाहीत काय? रस्ते चांगले नाहीत आमच्या भागाला, तर रस्ते चांगले नाहीत. बर पाणी येते वेळेवर? पाणी 3 दिवसात नाही एकदा. रस्ते देता म्हणत होते सगळे, तर रस्ते सगळे चकाचक आहेत. कुठलंही त्यात चकाचक नाहीत. बर मामा नमस्कार. मला काय निवडणुकीचं सांगू नका. निवडणुकीचं नाही मी सांगत. मग काय? निवडणुकीचं मला बोलायला झालेलं नाही मी. बरं ना. मला असं कळालं की तुमच्या इथं रस्ते भारी आहेत, सगळं पाणी वेळेत येते. काय आम्हाला नको, आम्ही कोणा बोललो नाही. तिकडे द्या. हे आपल्याला नाही. का हो? काय माहिती नाही आपल्याला. आपल्याला काय कळत नाही. अहो पण तुम्ही रस्त्यावर फिरताय, खड्ड्यात कधी ठचकायला असं का नाही? आमच्या इकडे रस्ते चांगले आहेत रस्ते. चांगला आहे. सुविधा चांगल्या आहेत. सगळ्या सुविधा चांगल्या मिळतात. हो सगळ्या चांगल्या आहेत. काय अडचण नाही. काका तुम्हाला काय वाटतंय? निवडणूक आहेत, मतदान करणार आहे का नाही? करायचं कुणाला करणार? अजून ठरवायचं. अजून ठरलेलं नाही. मग तो आता तुम्ही या रस्त्यावर फिरताय, अनेक वर्ष तुम्ही शिरोळमध्ये राहताय, कामं झाल्यात का इथं चांगली? झालं काय काय झाल्यात? तुमच्या नजरेत? रस्ता गटारी झाल्यात. चळवळ सुरू आहे. होय आहे की सगळं. कशी चळवळ? व्यवस्थित चळवळ? हा? कुठली चळवळ करताय? इलेक्शनची. इलेक्शनची कशाला इलेक्शन? पण भागाचा विकास झालाय का? नाही झाला नाही, काही झाला नाही. मग इलेक्शनची चळवळ उभे करून काय करणार? काय नेत्यांची पुढ्यांची चालू आहे. बर बाकी काय ते निघा नाही, काय नसतं. घाण पाणी हाय तसं येते नळाला.
गटरी हाय तशी हाय स्वच्छता नाही काय नाही. दवाखाना भारी आहे की मग? काय दवाखाना एक नंबर. दवाखाना भारी. मग घाण पाणी येते मग दवाखान्यात होय. उपचाराला जातात हो, जात. होय. फरबत आहे हा? दवाखाना फरबत चालू आहे. हा दवाखाना. विकास चांगलं झालं नाही म्हणून दवाखाना फरबत चालू आहे. बर मग मतदान 2 डिसेंबरला करणार का नाही? करायचं की चांगला उमेदवार देणार की आम्ही. चांगल्या उमेदवार होय. गोरगरिबांना देणार. कुठला गट मजबूत आहे इथं आता? गट काय सगळं तयार आहे. दोन्ही गट दोन्ही गट तयार आहे. तयार आहे. दोन्ही गट हा. कोण कोण? कोण भयांचा गट आहे आणि यादवांचा. बर बाकी कोण बाकीचे नाही त्यात. बर आम्ही कोल्हापूरचं KK न्यूज आमचं चॅनल. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया पाहिजे आहे की तुमच्या भागात विकास झालाय का नाही? विकास म्हणावा तसा झालेला नाही. बर काय महत्वाचे कुठले प्रश्न इथं प्रलंबित आहेत? सगळेच आहेत. शैक्षणिक आहे, आर्थिक आहे. बर. रस्त्यांच्या बाबतीत मूलभूत सुविधा तुमच्या नागरिकांना मिळतात किंवा तुम्हाला मिळतात? रस्ते मेन रोड थोडेफार चांगले आहेत. अंतर्गत थोडेफार चांगले आहेत, थोडेफार जरा हे आहेत. बर आता बघायला गेलं तर तुम्ही निवडणुका तोंडावर आहेत. अनेक मातबर नेत्यांचं गट इथं सक्रिय आहेत. तुम्हाला माहितीच आहेत कुठलं गट आहेत. मी नावं नाही सांगत. मग आता हे गट सक्रिय आहेत. काय वाटतंय कुणाचं पारडं जड आहे? अजून तसं वातावरण तयार झालेलं नाही. आता हे सगळ्यांचं लोकांचं मन सगळे आता उरूस आहे. तिकडे सगळं त्यांचं मन लोकांचं आता फक्त लक्ष उरसावर आहे. हा उरुसावर आहे. ते उरूस झाल्यानंतर त्याचं अजून काय डोक्याचा विषय नाही लोकांच्या. आता उद्या उरसाचा शेवट दिवस आहे. वातावरण तापणार काय? नाही अजून तसं म्हणायला गेलं तर उरूस 3-4 दिवस आहे. 3-4 दिवस आहे. आता दुसरं महत्वाचं गोष्ट बघायला गेलं तर आता 2 डिसेंबरला तुम्ही मतदान करणार आहे. मतदान करत असताना डोळ्यासमोर तुम्ही काय ठेवणार आहे? पक्ष, व्यक्ती, काय विकास? विकास. पक्ष, व्यक्ती काय गट? विकास. विकास ठेवणार. विकास ठेवणार. काय तुम्हाला वाटतंय विकास अजून काय व्हायला पाहिजे आपल्या इथं? अजून शैक्षणिक ह्याच्यात अजून आहे, कल्पना आहे. आर्थिक लोकांच्या म्हणजे अजून हे नाही, कामधंदा नाही. जे पाहिजे ते हाताला कामं नाही. पहिल्या निवडणुकीत आणि आताच्या निवडणुकीत काय फरक वाटतोय? अजून निवडणुकीत वातावरण व्हायचं काय सांगा? काहीच व्हायला नाही. नाही काही सुद्धा नाही. अजून उरूस झाल्यानंतरच उरसानंतरच वातावरण बघायला मिळणार आहे. जरासं नाही, तुम्ही कुठे चाललाय? इथं बसा. बोला का नव्हता? बोला येत नाही मला. साहेब नमस्कार. मला पण बोला येत नाही. हे बोलायचं नव्हता. मला ती एवढं आम्ही शेती करणारे माणसं आहे, आम्हाला बोलाय. तुम्ही महत्वाचं तुम्ही तर खरा देश चालवताय. बरोबर आहे. शेतकरी खरं आम्ही शेताकडे जाताना पाण्यात रस्ता असतील, रस्त्यावरनं तुम्ही गाड्या बैलगाड्या नेताय, ते चांगली गाडी पण नेताय. बरोबर आहेत का रस्ते चांगले? बरोबर का आम्हाला इलेक्शनच्या अरे गावातल्या सुविधा काय आहेत काय नाही. गावात तुम्हाला चांगलं सगळ्या मिळते काय? मिळतात. तुमचीच वाडा बघतो तुम्ही कधी येताय ना? नको मी गावात नवीन पाहुणा आलोय. पाहुणा आलाय तुम्ही पाहुणा हे काय हे पान बिन जरा खायला लागला. पान बिन देशीला आम्ही पण पाहुणा आलो इथं. जरा असं सरळ बसा. काय खाल्लं सा? पान खाल्लं का? मला पान बिन द्यायचे काय नाही होय? कधी? थांबा आपण पहिला बोलूया मग पान मोळूया. किती वर्ष राहता इथं शिरोळ मध्ये? झाली की आता 65 वर्ष. 65 वर्ष झाली. आणि तुमचं वय किती? माझं 65 वय आहे. 65 वय आहे. कोण म्हणाल तुम्हाला 65? उरसात फिरून या नुसता तुम्ही. कोण म्हणणार नाही 65 वय आहे. तसंच आहे हो. आहे तसंच आहे. पैलवानगी करताय? नाही पहिलं करतो आता नाही. बर आता हाड मोडतील की माझी. आता कशाला हाड मोडत्यात? 65 वर्षात पान कर 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 चावून काय माझी दाढ आताच दुखते. बर आता मला सांगा तुमच्या या मतदारसंघात पण आता निवडणुकीचं पैलवान लय उतरल्यात. ठीक आहे. ठीक आहे. पोट्या नाहीत. कोण मजबूत पैलवान कोण आहे? हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी यादव गट आहे.
मग भया गट आहे बर ते डायरेक्टली पहिलवान आहे ते. ह्या पैलवानांनी असेल किंवा आता प्रशासक नावाचं पैलवान होतं आपल्या इथे होय. तिने काय तुमच्या इथं मैदान चांगलं ठेवलं काय कधी नाही हं. का हो काय ठेवली नाही प्रशासनानं का ठेवले हं. काय अडचण आहेत तुमच्या आता या मैदानात माझा काय अडचण नाही जावा अडचणीत काय कोणी आला तर बी सरकार नाही काय बघा हे म्हणत होतं रस्ता आमच्या इथं लय भारी आहेत तूप सांगतो तर भरून घ्यासारखं रस्ता आहे. कसले तूप जर खाली सांडलं तर भरून घ्यासारखं रस्ता आहे. तूप खाली सांडलं तर होय रस्त्यावर काय करायला पाहिजे आता मतदान करणार आहे का नाही होय, करणार की कुणाला म्हणून आपलं योग्य वाटेल त्याला द्यायचं. कानात सांगा मी कुणाला सांगत आपल्याला नाही योग्य कुणाला वाटेल त्याला द्यायचं. योग्य हॉटेल त्याला द्यायचं बर बटन दाबताना डोळ्यासमोर काय येते चिन्ह बघून टाकणार आम्ही. चिन्ह बघून टाकणार होय. मग ते चिन्ह कुणाचं आहे ते बघणार नाही आम्ही नाव बघणार बर आणि त्या माणसाचं काम या माणसाचं काम बघू होय करतोय काय बघायचं आहे बर. ते काम करून घेतोय काय बघायचं आहे ते. मामा इकडे या हो. बोला की पैलवान गडी शिरोळकरांनी कसलं बोललं पाहिजे बर मामा आता मला क्लिअर सांगा हा तुमच्या इथं तुम्हाला जाणवणाऱ्या अडचणी कोणत्या आम्हाला काय अडचण नाही देवा काय काय स्पेशल काय हे नाही बर. अडचण बिडचण काही नाही काहीच नाही बाजूला पाणी काय एक नंबर डबल फिल्टर देते डबल फिल्टर असं गावळ्याच्या डोळ्याकडे पाणी येते आम्हाला. ना जेवला काय आज बेत काय केलाय काय पुरुष आहे गुरुस आहे बेत बीत काय केलाय का नाही भेद भेद वगैरे काही नाही गुरुस आहे जेवायचं खायचं उरसात बघायला जायचं देवदेव करायचं पुरुषात बघायला काय जायचं उरसात बघायला काय काय कार्यक्रम असेल ते काय वगैरे दुकानं वगैरे खोललेले असतात बर काय आपल्याला काय पाहिजे असेल ते घ्यायचं बर आता आपल्याला काय पाहिजे तसं घ्यायचं हो. मग आपल्याला पाहिजे तसा उमेदवार आता या निवडणुकीत येणार काय नाही निवडून हा देणार की बर निश्चित. कसला उमेदवार निवडून देणार तुम्ही आता ते कसला उमेदवार म्हणजे चांगला कार्यकर्ता असणारा उमेदवार निवडून देणार. बर इथं कामं झाल्यात का हो चांगली हाय झाल्यात ज्याला आपण विकास कामं म्हणतोय हा झाल्यात थोडीफार झाल्यात थोडीफार अपुरी आहेत. अपुरी कामं कुठली आहेत ही तळ्याच्या पाहिजे वगैरे इकडे तिकडे अपुरी आहेत. बर रस्त्यांची अवस्था कशी आहे आपल्या इथं रस्त्यांची अवस्था निम्यारी चांगली आहे निम्यारी जरा हे आहे पावसामुळे जरा बाद झालेली आहे. बर दवाखाना मिळतोय व्यवस्थित हाय होय एक नंबर जाता दवाखान्यात जातो की दवाखान्यात जायची वेळ काय त्या दवाखान्यात जायची वेळ काय एखादी दूषित पाणी हवामान बदल थांबा की जरा बोलायचं मला तुमच्याशी काय बोलू काय नाही तुमच्या शिरोळमध्ये विकास झालाय का विकास झालाय की काय काय झालाय की काय आता काय काय झालं मला बी काय तेवढं कल्पना नाही फिरताय का नाही रस्त्यावर जास्त मी फिरत नाही जास्त नाही पळत बर तब्येत टिकणीमध्ये जास्त फिरत नाही बर आता 2 डिसेंबरला मतदान आहे हा मतदान करणार का नाही करणार की कुणाला करण्यापेक्षा मतदान करत असताना डोळ्यासमोर काय ठेवणार पक्ष आता गट, कोणतं काय व्यक्ती? कोणत्या मनात येईल ते हा विकास कोणत्या मनात येईल ते करणार तुमच्या मनात येईल त्यावेळेला होय त्यावेळेला नाही कोणा आता तसं कसं ठरवणार पहिला हा, तिथे बघणार ते कसं कोणाला मत करायचं काय कोणाला करायचं हा. तेव्हा करायचं ना कोणत्या बर आपल्याला कोणता पक्ष आवडतो ते करायचं त्याच्यावर बर आवडत्या पक्षाला करणार हा व्यक्तीला करणार काय व्यक्तीला हा, कोणची व्यक्ती आता काय सत्ता सांगू शकत नाही मी. बर मामा कोण फिरत असा कशाला मी बोलत नाही का अध्यक्ष शिरोळकर आपल्या समोर स्पष्टपणे व्यक्त झालेले आहेत. विकासाभिमुख चेहरा असणारा उमेदवार आम्ही निवडून देणार आहोत पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आमच्या इथं अनेक कामं आमदार यड्रावकरांच्या माध्यमातून झालीत असं काही नाही आपल्याला सांगितलं. तर दुसरीकडं अद्यापही या ठिकाणी पिण्याचं पाणी जे आहे ते दूषित येतं आणि त्या दूषित पाण्यामुळं आरोग्य बिघडतं. मात्र या ठिकाणी आरोग्य सुविधा चांगल्या दिल्या गेल्या असल्याचं देखील या ठिकाणी काही नागरिकांनी सांगितलं. विकास 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 या एकाच मुद्द्यावर या वेळेचं नगर परिषदेचे मतदान करणार असल्याच्या प्रतिक्रिया आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. एकूणच येत्या 2 डिसेंबरला मतदान होतंय
3 डिसेंबरला निकाल काय येणार आहे हे पाहणं या निमित्तानं महत्वाचं आहे. शिरोळकरांचा कौल कोणाला जातोय हे देखील यानंतर स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 98 22 63 54 69.